मोदी आवास घरकुल योजना राज्यभर राबवण्यात येते। यासाठी पूर्वी शासन जागा देत होतं, मात्र आता शासनाने स्वतःची जागा असल्याची अट घातली आहे। मात्र सदर स्वमालकीच्या जागेवर घरकुल लाभ घेतला तरी शासनाने सदर घराचे मालक म्हणून लाभार्थी पती पत्नीचे नाव लावण्याचे आदेश दिलेत। याबाबत दिंडोरीतील सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याला यश आले। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव परिसरामध्ये पाऊस कमी झालाय। पावसाने दडी मारल्याने मका वाळण्याच्या मार्गावर आहे। यावर्षी या भागात मक्याचे क्षेत्र वाढले। जमिनीत पुरेसा ओल नसल्यामुळे कापसाची वाढ खुंटली, त्यामुळे शेतकरी चिंतित आहे। गृहराज्यमंत्री, कृषी मंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांच्या फोटोवर चुना लावलाय। तसेच ठाकरे गटाकडून जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन केले। महाराष्ट्रात रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात आणि कृषी मंत्री विधानभवनात रमी घेत आहेत, त्यामुळे तिन्ही मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आलं। या शिबिरात सुमारे 350 रुग्णांची तपासणी केली। यावेळी अनेक गरजू रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली। नंदुरबारच्या शहादा बाजार समितीच्या आवारात रुद्राभिषेक पूजा केली। 1 लाख अभिमंत्रित रुद्राक्ष आणि वृक्षांचा रोपट्यांचा हजारो नागरिकांना वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला भाविकांची उपस्थिती होती। तसंच संस्कृतीसह पर्यावरणाचे रक्षणही उपस्थितांकडून होईल अशी अपेक्षा व्यक्त केली। आणि पूज्यश्रींचं प्रवचन झाल्यानंतर मग या 1 लाख आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।